तर बघू शकता एकदम मस्त गडद तांबड्या रंगाचा तर्रीदार बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा रस्सा बनवून तयार झालेला आहे. मटण देखील मऊसूत शिजलेलं आहे. रस्स्याची अजून जास्त रंगत वाढवण्यासाठी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला. तर या सांगली स्पेशल मटण रस्स्याबरोबर तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खायला घ्या. चवीला खूप भारी लागते. तर या ठिकाणी प्लेटमध्ये बघू शकता रस्सा छान मिळून आलेला आहे. अजिबात रस्सा एकीकडे आणि मसाला एकीकडे झालेला नाही. बघू शकता मस्त असा रस्सा मिळून आलेला आहे. तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.